मुलगा? अगं तो फक्त त्यांचा जवळचा मित्र आहे आणि लग्न आधीचा मित्र आहे. आणि खरं सांगू त्यांना मला काही चुकीचं नाही वाटत आहे. अगं माझे मित्र मैत्रिणी नाही आहेत का? मी इतका जनसेवा करत फिरत असतो, इतक्या बायकांची मदत करत असतो, तर माझी त्यांच्याशी आपोआप मैत्री होतेच. आणि मैत्री म्हणजे तुम्ही जशी समजताय ना तशी मैत्री नाही, अत्यंत निखळ मैत्री आहे. जशी भावना मॅडमची त्याच्या मित्राबरोबर असते ना अगदी तशी. तुम्ही उगाच का कांगावा करताय या गोष्टी? अरे कांगावा करण्यासारखंच तर आहे. अरे मूर्खा, तू एक पुरुष आहे, ती एक बाई आहे, एवढा मोठा फरक आहे. आणि लग्न झालेल्या बाईला पुरुष मित्र असूच शकत नाही, समजला? शी 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 शी. खरंच आजी कोणत्या काळात जगते सगळं? काळ कुठे गेला आणि तू कुठे आहेस? अजूनही तुझ्या जुनाट विचारांना कवटाळून बसलीस तू. सिद्धू तोंड आवर. ठीक आहे ठीक आहे, तुम्हीच मला सांगा, सिंचन आता ऑफिसला जाते, कामाला जाते, तिकडे तिचे पुरुष मित्र नाही आहेत का तुमच्या सगळ्यांचं हे म्हणणं आहे की ती फक्त बायकांच्या ऑफिसमध्ये काम करते? हा सिद्धू, आई थांब, मला बोलू दे. आजी माझ्या बायकोच्या चारित्र्यावर जर बोट ठेवणार असेल तर मी काय गप्पा बसणार आहे? मुळात तो त्यांचा मित्र होता ना, हे मला लग्न आधीपासून माहिती होतं. आणि तुम्हाला माहिती तो मित्र कोण आहे? तो मित्र तो मित्र मला माहिती आहे तो कोण आहे. अरे मी भेटलोय त्याला, खरंच सांगतो खूप चांगला माणूस आहे तो. आणि मला खरंच त्यांच्या मैत्रीचा अजिबात प्रॉब्लेम नाहीये. आणि मुळात तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं ना, हे खरंच मला महत्वाचं नाही वाटत.